जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपल्या वेट लॉसचा 12 दिवस आणि आज सकाळी आपण लवकर उठून निघालो ग्राउंडला. आज सकाळी पाऊस पडला असल्यामुळे वातावरण एकदम थंड झालं होतं. रनिंग सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो थोडासा वॉर्मअप वगैरे करून घ्यायचा, कारण की आपण जे रनिंग करतो त्यामुळे आपला क्रॅम्प वगैरे येऊ नये म्हणून वॉर्मअप खूप गरजेचा असतो. वॉर्मअप झाल्यानंतर आपण रनिंग चालू केली आणि आज आपल्याला 4 किलोमीटर टार्गेट पूर्ण करायचं होतं आणि पाऊस पडला असल्यामुळे रनिंग करताना एकदम छान फिलिंग येत होती. मी माझं 4 किलोमीटर टार्गेट पूर्ण केलं आणि आता थोडंसं चालायला लागलो, कारण की चालल्यामुळे आपल्याला जेवढा दम लागला होता तेवढा दम स्वतः पूर्ण क्लिअर होऊन जातो. ज्यांना प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं पण मात्र कोणी वेळ द्यायला तयार नसतो, त्यामुळे स्वतःला वेळ द्या. रनिंग झाल्यानंतर आपण साईड जम्पचे 4 सेट करून घेतले, त्यामुळे आपले जे एक्स्ट्रा फॅट आहे ते कमी व्हायला खूप मदत होते. हा 100% वर्कआउट करावा. साईड जम्प झाल्यानंतर मित्रांनो मी स्किप जम्प केला. स्किप जम्पच्या जवळपास मी 100चे 4 सेट केले, यामुळे तो स्टॅमिना वाढायला पाय मजबूत व्हायला मदत होते. स्किप जम्प झाल्यानंतर मी हॅनी केली आणि हॅनीची सुद्धा मी 100चे 4 रिपिटेशन केली, यामुळे तुमचा पोटाचा घेर कमी व्हायला खूप मदत होते आणि हा वर्कआउट सुद्धा 100% करावा. हॅनी झाल्यानंतर मी एक डंबल घेऊन पोटावर जोर टाकायला लागलो, यामुळे तुमचा पोटाचा घेर कमी व्हायला खूप मदत होते. हा वर्कआउट सुद्धा 100% करावा, याचा खूप फायदा आहे. आणि आजचा वर्कआउट इथे संपला मित्रांनो. तुम्हाला पण जर तुमचं वेट लॉस करायचं असेल तर नक्कीच स्वतःला वेळ द्या, 100% फायदा होईल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.